पवार लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते। आताची बातमी आहे सावंतवाडीमधील आरोंदा गावातील जोशीवाडीतील। अवघ्या 8वी मध्ये आणि 11वी मध्ये शिकत असलेल्या भाई मटकर कुटुंबीय आणि विशेष मेहनत घेऊन 2 मुलांनी साकार केला द्रोणागिरी पर्वत लीला देखावा। जवळजवळ 100 किलो एवढ्या वर्तमानपत्राच्या रद्दीपासून तयार केला आहे द्रोणागिरी पर्वत। पर्वतावरून वाहत येणारं जिवंत पाणी या देखाव्यामध्ये अजून लक्ष वेधून घेत आहे। मागील 3 वर्षे विविध आकर्षक देखावे हे कुटुंबीय रेखाटत आहेत। नमस्कार, लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। खास गणपतीनिमित्त जो कोकणामध्ये गणेशोत्सव सुरू आहे, तर त्या उत्सवानिमित्त आपण ठिकठिकाणी जे मोठमोठे गणपती विराजमान झालेले आहेत, गणपतीच्या मूर्ती आसनस्थ झालेल्या आहेत, तर त्या ठिकाणी आपण काही दृश्य बघत आहोत। आत्ता आपण आलेलो आहोत ते आरोंदे गावामध्ये जोशीवाडी म्हणून आहे, तर त्या जोशीवाडीतील एक कुटुंबीय आहे भाई मटकर म्हणून, तर त्यांच्या घरी आपण इथे येऊन पोहोचलेलो आहोत। आणि तर इथे एक छान असं आपल्यासमोर देखावा सादर केलेला आहे त्यांनी। एक द्रोणागिरी लीला देखावा, एक सुंदर असं देखावा आपल्यासमोर आहे। भरत लक्ष्मण त्यांचे गुरु, त्याचप्रमाणे हनुमंत ह्या ठिकाणी आहेत। तर हा जो देखावा आहे, तर त्याची खरी म्हणजे जी कथा आहे, द्रोणागिरी लीला देखावा ही जी कथा आहे, ही फार पूर्वीपासून बहुतेक जणांना माहितीच आहे की लक्ष्मणाचा प्राण कसा वाचला गेला, हनुमंताने कसं सहाय्य केलं, तर त्याचा हा इथे देखावा साकार केलेला आहे। श्रीराम आणि रावण यांच्यातील महायुद्ध सुरू असताना श्री लक्ष्मण रावणाचा पुत्र मेघनादाने मारलेल्या शक्तिबाणामुळे बेशुद्ध पडले। श्री लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पतीची आवश्यकता होती, जी केवळ द्रोणागिरी पर्वतावरच आढळते। श्रीरामांच्या आदेशावरून हनुमान संजीवनी वनस्पती आणण्यासाठी तात्काळ द्रोणागिरी पर्वताकडे निघाले। द्रोणागिरी पर्वतावर पोहोचल्यावर हनुमानांना संजीवनी वनस्पती ओळखता आली नाही। त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून श्रीरामांच्या
छावणीमध्ये आणला. या अद्वितीय पराक्रमामुळे श्री लक्ष्मणांना संजीवनी वनस्पतीने जीवदान मिळाले आणि ते पुनश्च सजीव झाले. हनुमानांच्या या पराक्रमी आणि अद्वितीय कार्यामुळे संजीवनी वनस्पतीने लक्ष्मणांचा जीव वाचवला आणि श्रीरामांना रावणावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक ताकद प्राप्त झाली. हनुमंताच्या या अद्वितीय पराक्रमाची कथा आजही सर्वत्र गाजते आहे आणि अशाच प्रकारचा हा सुंदर देखावा आज आपल्याला या मटकर कुटुंबियांच्या घरी पाहायला भेटतो आहे. समोर छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या बाजूला एक सुंदर असा देखावा त्यांनी इथे रेखाटलेला आहे. एक सुंदर कल्पना त्यांची आहे आणि ह्यासाठी जी मेहनत घेतली आहे ती ह्या मटकर कुटुंबियांनी त्याच्यामधून जास्त ती मदत ह्या जो संपूर्ण देखावा जवळजवळ एक महिनाभर त्याची ही तयारी त्यांना करावी लागलेली आहे. खूप छान असा हा त्यांनी इथे देखावा साकार केलेला आहे. स्वागत आहे. आता आपण हा जो साकारलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याचा या देखावा हा दृश्य आहे. तर हे साधारण बनवायला कालावधीचा अवधी लागला तुम्हाला? 1 महिन्याचा. जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी लागला. मला एक सांगशील हे दगड वगैरे दिसत आहे जसे दगडांना असे मोठं असतात ते दगड दिसत आहे तर हे कशापासून बनवलेले आहे? कागदापासून बनवलेले आहे. आम्ही स्वतः कागदापासून बनवलेले आहे. जास्तीत जास्त असेल किती कागदाचा वापर झाला असेल? 50 ते 60 किलो रद्दी लागते. 50 ते 60 किलो रद्दी वापरली गेलेली असेल. तसंच हा जो मागचा देखावा आहे तर त्यासाठी पण बरीच मेहनत घेतलेली आहे. एकंदरीत हा जो संपूर्ण देखावा आहे यासाठी महिनाभराची सगळ्यांची अथक परिश्रम आहे. त्याच्यामुळे हा एक सुंदर देखावा इथे संपन्न झाला आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचं जे सोहळा आहे तर ते सोहळा आपल्याला इथून तर दिसतं आहे की जे सोहळा आहे ते आपल्याला इथून दिसतं आहे की त्याचा कलर आहे किंवा तो रंगकाम केलेला आहे. तर त्याबद्दल काय सांग? नाही ते हे धोतर नेसवलेले ते आम्ही नेसवलेले म्हणजे घरी. मग ते ओरिजिनल धोतर आहे, कपडा आहे, कापड आहे, ते रंग नाही आहे. नाही. त्याचप्रमाणे हा जो सुंदर देखावा बनवला तर ही कल्पना तुम्हाला ह्या वर्षी आली की ह्या अगोदरपासून तुम्ही असे वेगवेगळे देखावे? नाही, मे महिन्यापासून आम्ही विचार करत होतो. मे महिन्यापासून तुम्ही विचार करत होता की असा देखावा करणार आहे. म्हणजे डोक्यात अगोदर तिथे आलं होतं का की असा देखावा तुम्ही बघितलेला का? नाही नाही, आमचा असा विचार आला की घरातले बोलले, सगळ्यांनी मिळून बसून आम्ही ठरवलं की रामाचं करायचं. अच्छा, रामाचं देखावा बनवायचा, काहीतरी वेगळं बनाम करायचं. आणि मग त्यावेळेस तुला ती द्रोणागिरी निघाली, द्रोणागिरी पर्वत हनुमंतांनी उचलला तो आपण दाखवूया. अशा रीतीने हा देखावा केलेला आहे. बरं, आपल्या घरी बाप्पांची मूर्ती आहे त्यांचा मुक्काम किती दिवसांचा आहे आपल्याकडे? 11 दिवसांचा. 11 दिवसांचा. हो. दरवर्षी 11 दिवस असतो? हो, दरवर्षी 11 दिवस. दरवर्षी 11 दिवस. ठीक आहे रोहित, एक छान असा संवाद आपल्यासोबत साधला आहे. लोकांनी जर चॅनल